कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य उचल उचल आणि लाऊडस्पीकर कर. हाय आदित्य, दिशा हियर. काय झालं? अरे तू तर पारूच्या फोनवर फोन केलास. माझ्याशी बोलायचं होतं का? माझ्या फोनला तर व्यवस्थित रेंज आहे. काय झालं? माझ्याकडे काही काम होतं, बोल ना. हाय, नाही पारू कुठे आहे? ती अरे फोटोशूट साठी रेडी होते. ती ना आदित्य खूप एक्साइटेड आहे फोटोशूट साठी. पण तू का टेन्शन मध्ये आहेस? तू तर इम्पॉर्टंट कामासाठी गेला होतास. ते इतकं इम्पॉर्टंट मीटिंग सोडून एका सर्वांच्या फोटोशूट मध्ये इतका इंटरेस्ट काय झाला आदित्य? पारूने आईला फोन केला होता. शूट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नो वे आदित्य, मी इथे असताना प्रॉब्लेम इम्पॉसिबल. प्रॉब्लेम होऊच नाही शकत. नाही नाही, पारू अशा छोट्या मोठ्या कारणासाठी फोन करणार नाही. खरंच सांग की तिकडे काही प्रॉब्लेम नाही ना? का केला होता पारूने फोन? हो रे, खरंय तुझं. एकदम हुशार गोड मुलगी आहे, समजूतदार आहे खूप. पण फॉर सम रिझन्स तिचा माझ्यावर विश्वास नाहीये रे आदित्य. त्यामुळे तिला या फोटोशूट बद्दल एकदा क्रॉस चेक करायचं होतं सासू मॉम सोबत. त्यांची परमिशन हवी होती, त्यांचे ब्लेसिंग्स हवे होते. त्यामुळे तिने सासू मॉमला फोन केला होता. तुला तर माहितीच आहे ना किती इमोशनल टाईप्स नाटकं करत असते ती. पण ठीक आहे, मी तिला सांगते फोटोशूट झाल्यावर तुला कॉल बॅक करायला. ओके, तर लेट झालं, आम्ही पण तयारी करतोय. बाय, टेक केअर. हॅलो. सुमित्रा, हे झालं ना की पोळ्या करून घे. आणि शिवानी, तू ना सगळी डायनिंगची अरेंजमेंट बघ. हा, व्यवस्थित सगळं करशील ना? ए, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या लाडक्या पारूचा खूप पुळका आहे. पण आज इथे घरात जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. ए सावित्री, तू बॉस आहेस ना या सगळ्यांची, इन्चार्ज आहेस ना किचनची. मग तू यांना नीट समजवायचं. हे काय आहे, हे जे फोटोशूट चालू आहे ना ते सासू मॉमच्या परमिशनने सुरू आहे. आणि हे अर्जंट फोटोशूट असल्यामुळे ना मला कोणाचीच लुडबुड नको आहे यात. काय आहे, कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे जे काही घडतंय त्याची खबर बाहेर जाता कामा नये. कळलं? खबरदार, जर कोणी सासू मॉमला किंवा आदित्यला कॉल करून कुठलंही इथलं अपडेट दिलं तर एका मिनिटात एकेकीला फायर करेन मी. कळलं ना? कळलं? आता थोबाड काय बघताय? कामाला लागा, चला. ए, काम कर, चल. दिशा, ऐक ना, या सर्वंट्सना तर तू शांत बसवलंस, पण फोटोजचं नेमकं काय करणार आहेस तू? व्हायरल. व्हायरल? आज पारूचं हे शॉर्ट आउटफिट्स मधलं फोटोशूट एकदा झालं की मग तिला जगाला तोंड दाखवायला जागाच नाही मिळणार. आणि तिचे ते फोटोज फक्त व्हायरल नाही करणार, ते एका वेगळ्या कंपनीच्या प्रोडक्टसाठी त्यांना यूज करायला सेंड पण करणार आहे. यामुळे पारूची बदनामी तर होईलच, पण सेकंडली तिने किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनी सोबत केलेलं ॲग्रीमेंट मोडलं असं सिद्ध होईल. आणि मग हे सगळं केल्यामुळे सासू मग तिला रागाच्या भरात घरातून हाकलून देते. सॉर्टेड. ऐक ना, तू त्या पारूला फार हलक्यात घेऊ नको. उद्या समज अहिल्यावहिनींपर्यंत हे सगळं गेलं, पारूने सगळं सत्य त्यांच्या समोर आणलं तर त्यांना काय उत्तर देणार आहेस याचा काही विचार केलायस तू? मी ना माझं सगळं प्लॅनिंग एकदम व्यवस्थित विचार करून करत असते. तोपर्यंत मी कुठली ॲक्शन घेत पण नाही.
सो सासू मॉमनी काहीही प्रश्न विचारले ना तरी त्याची उत्तरं माझ्याकडे रेडी आहेत. ओके टॅमी? शंभर राक्षस मेले तेव्हा ही दिशा जन्माला आली. दिसते त्यापेक्षा डेंजर आहे हा ही. सावित्री, मला जरा सगळं बरोबर नाही वाटत आहे. आणि असं पण पारुने आधी फोटोशूट केलंय ना, मग आज दिशा मॅडम येऊन आपल्याला ओढून का गेल्या? मला काहीतरी घोळ वाटतोय. हो, मला पण काहीतरी घोळ वाटतोय. कारण नॉर्मल फोटोशूट असतं तर एवढं सगळं दिशा मॅडमना करायची काहीच गरज नव्हती. असं काहीतरी आहे ज्याला अहिल्या मॅडम परवानगी देणार नाहीत. म्हणून अहिल्या मॅडम नसताना हे सगळं चाललंय. पारूला पण मनाविरुद्ध हे सगळं करायला लागते. आणि आपलं दुर्दैव असं आहे की आपण पारूला काहीच मदत करू शकत नाहीये. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज हे अनेक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत. पण सगळेच प्रोजेक्ट बिझनेससाठी केले जात नाही. काही प्रोजेक्ट्स बिझनेसच्याही पलीकडे असतात आणि हा प्रोजेक्ट, ही शाळा, हा त्यातलाच एक भाग आहे ज्यासाठी आपण इथे सगळे जमलो आहोत. सो याबद्दलची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन माझा लहान भाऊ प्रीतम किर्लोस्कर देईल. हो. प्रीतम, कम. हॅलो, तुम्हाला तुमच्या समोर प्रेझेंटेशन दिसतंय? ओके, गुड. सो आता मी सुरू करतो. येस. मिस्टर प्रीतम, तुम्ही सांगताय ते पटतंय आम्हाला, पण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काही प्रोज आणि कॉन्स असतात आणि हे स्कूल प्रोजेक्ट उभं करण्याच्या आधी त्या सगळ्यांवर विचार करणं आवश्यक असतं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे प्रोजेक्ट ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाशी निगडित आहे. येस, गुड. हेतू तर चांगला आहे, पण यासाठी पात्रतेचे निकष काय ठरवलेत तुम्ही? कारण फुकट मिळतंय म्हणल्यावर पात्र नसलेले लोक याचा फायदा उचलतील आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना याचा लाभच मिळणार नाही. हो, आय होप याच्यावर तुम्ही नक्कीच काहीतरी विचार केला असणार, नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.